तर ही जी बाईक तुम्ही स्क्रीनवर बघताय, न्यू स्पीड 400, या बाईकने मला 3 मिलियन प्लस व्ह्यूज दिलेत सोशल मीडियावर. बट दिस इज द स्टोरी अबाउट की मी ही बाईक का घेतली, कधी घ्यायचं ठरवलं, या बाईकने माझी लाईफ कशी चेंज केली. सो लेट्स गेट टू इट. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मला आज पण आठवते ज्या दिवशी आम्ही बाईकची डिलिव्हरी घेतली होती, एकदम अनरियल दिवस होता तो. मला असं ड्रीम आहे की रियालिटी ते कळत नव्हतं, बिकॉज फायनली माझं स्वप्न पूर्ण होत होतं. तर पहिला प्रश्न हा की मी ही बाईक का घेतली. ऑलरेडी माझ्याकडे माझी एक अपाची 200 होती, जी माझी फर्स्ट बाईक होती. तो फर्स्ट बाईक असताना पण मी सेकंड बाईक का घेतली. ते असताना कधी कधी की तुम्ही तुमची बाईक चूज नाही करत, कधी कधी बाईक तुम्हाला चूज करते. तेच झालं माझ्यासोबत. जेव्हापासून ही बाईक लॉन्च झाली 1 वर्ष आधी, तेव्हापासून मला ही बाईक घ्यायची होती. आणि जेव्हा मला कळालं की आता 400cc वालं व्हर्जन डिस्कंटिन्यू होणार आहे, तेव्हा माझ्या मनात विचार आला की आपण ही बाईक घेतली पाहिजे. दिस इज अ लास्ट चान्स टू बाय बाईक. सो मी ठरवलं की आपण ही बाईक घेऊया. अकॉर्डिंग टू माय फॅमिलीज लॉजिक, एक बाईक असताना दुसरी बाईक घ्यायची काय गरज होती. रिझन हे आहे की जेव्हा मी पहिली बाईक घेतली तेव्हा तो पण एक कॉम्प्रोमाइज होतं. नो डाऊट मला ती बाईक आता खूप आवडते, बट तेव्हा मला माझी ड्रीम बाईक होती तेव्हा त्या टाइमची R15, आणि ती घ्यायची होती मला, पण ती थोडी महाग होती. त्यामुळे ही न्यू लॉन्च झालेली बाईक ही घेतली. जेव्हा मी स्पीड 400 बघितली त्या मोमेंटला मला ती बाईक घ्यावीशी वाटली. सो तेव्हा मी डिसाईड केलं की आता मी नेक्स्ट बाईक माझी कोणती घेणार, तर स्पीड 400 घेणार. आणि शेवटी मी घेतली. या पूर्ण गोष्टीचा कॉन्टॅक्ट म्हणजे एक जर समजून घ्यायचं झालं तर लहानपणापासूनची बाईकची आवड. दिस इज माय न्यू बाईक इन व्हाईट अँड रेड कलर. पहिली बाईक जी आहे ती ब्लॅक अँड रेड, अँड सेकंड बाईक जी आहे ती व्हाईट अँड रेड. सो रिप्रेझेंटिंग यू अ ब्युटिफुल स्पीड 400 398cc इंजिन विथ ट्रॅक्शन कंट्रोल अँड ड्युअल चॅनल ABS. ही बाईक जेव्हा मी घेतली तेव्हा एक डोक्यामध्ये फिक्स होतं की कंटेंट क्रिएशन परत स्टार्ट करायचंय, बिकॉज ऑब्व्हियसली एवढी मोठी गोष्ट घेतली आहे. पहिली वाली बाईक जी होती ती डॅड गिफ्टेड होती. ही वाली जी बाईक आहे ती सेल्फ अर्न आहे. ज्या दिवशी माझी ती रील व्हायरल गेली त्या दिवशीचा कॉन्टॅक्ट आहे की इट वॉज नॉट ॲट ऑल प्लॅन. म्हणजे असं नव्हतं की मी त्या दिवशी ठरवलेलं की आज आता रेकॉर्ड करूया. मी जस्ट कॅमेरा ऑन ठेवला, एक नॉर्मल कन्व्हर्सेशन झालं, ज्याच्या थ्रू बाईकचा रिव्ह्यू गेला. लोकांना ते कनेक्शन, ते कन्व्हर्सेशन आवडलं आणि बाईक पण आवडली आणि ती रील व्हायरल गेली. आणि त्या एका रीलने आणि या एका युट्यूबच्या व्हिडिओने माझी कंटेंट क्रिएशन जर्नी पूर्णपणे चेंज केली. याच्या आधी जी एक लायबिलिटी होती आता ते एक ॲसेटमध्ये कन्वर्ट होते, बिकॉज नाव आय एम सिरियस अबाउट क्रिएटिंग अ मोटो ब्लॉग अँड क्रिएटिंग द कंटेंट रिलेटेड टू द बाईक्स. नाव अबाउट द बाईक, हाऊ इट फील्स. ज्या वेळेने मी ती बाईक राईड करतोय असं वाटतही नाही की ती 400cc बाईक आहे. त्यामध्ये येट इतकी पॉवर आहे की स्मूथली ट्रॅफिकमधून कुठेही जाता येतं. रायडिंग एक्सपिरियन्स टॉप नॉच आहे. जसं की मी त्या व्हिडिओमध्ये बोललो आणि ते खूप लोकांना ट्रिगरही केलं आणि खूप लोकांना आवडलं. दिस इज द OG 400, जे 400cc इंजिन प्राईमने दिलंय ना, टॉप नॉच. एकदम भारी. बाईक राईड करताना इतकं मस्त वाटतं ना. ते बोलतात ना, सारे पैसे तो इसी के आहे, तसंच आहे ते. नाउ व्हॉट्स द फ्युचर ऑफ दिस चॅनल. या चॅनलकडनं तुम्ही एक्सपेक्ट करू शकता मोटरसायकल राईड्स, सिनेमॅटिक रील्स अँड असेच स्टोरी टेलिंग व्हिडिओज, ज्याच्यासोबत मी रिव्ह्यू सुद्धा अपलोड करेन. अँड ऑब्झर्वेशन्स तर आपले आहेतच, जे ऑब्झर्वेशन्स रील्स मध्ये असतील मोस्टली. लॉंग फॉर्म कंटेंट मध्ये राईड्स अँड स्टोरी टेलिंग. स्टोरी टेलिंग आपल्याला कधीच नाही सोडायची. सो स्टे ट्यून फॉर अपकमिंग व्हिडिओज. आणि जेव्हा मी या सगळ्यांचा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की मे बी इट वॉज नेव्हर अबाउट जस्ट द बाईक. मे बी इट वॉज अबाउट फायनली बिलिव्हिंग इन माय ओन जर्नी अगेन. हा होता माझा एक छोटासा व्हिडिओ अबाउट माय बाईक. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच कंटेंटसाठी सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.